2025 जसं मी तुम्हाला बोललेली जाम अतरंगी असणार आहे. इंग्लिश जाऊ दे. ओले आहेत माझे केस, तर आता आपण थोडे सुकवून घेऊयात. तुम्हाला आवाज येत होता ना मी मगाशी बोलत होती ते? ठीक आहे ना, आला तरी पण तुम्ही बघा प्लीज. केस जर छान असतील तर यू विल लुक गुड अँड यू कॅन स्ले. हाय गाईज, नमस्कार सगळ्यांचं, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर असं लाईट येते का? कमी वाटते ना? एक काम करते. हा ओके, सो फायनली 10 मिनिटाच्या डिस्कशन्स नंतर मी डिसाईड केलं की मी लाईट नाही लावत, कारण माझ्या चष्म्यावरती रिफ्लेक्शन येत होतं आणि ते खूप चांगलं नाही वाटत आहे अजिबात. सो आय थॉट असंच ठीक आहे, येते आहे ना चांगली लाईटिंग. तुम्ही सांगा मला, चांगली तर लाईटिंग वाटते? ठीक आहे, चांगली आहे. सो आजची व्हिडिओ असणार आहे. तुम्ही विचार करत असाल की ही असे का केस सोडून आली आहे? बिकॉज मी आताच आंघोळ करून आली आहे, शावर घेतलाय, हेअर वॉश केलाय. सो ही व्हिडिओ मला खूप टाईमपासून बनवायची होती, म्हणजे 2 वीक्सपासनं. खूप टाईम म्हणजे असं एवढं टाईम नाही. तुम्ही लास्ट माझी व्हिडिओ बघितली असेल माझी, जर नसेल बघितली तर लवकर जाऊन बघा. बिकॉज मी खूप साऱ्या नवीन गोष्टी ट्राय करते. सो ती फर्स्ट व्हिडिओ होती माझी 2025ची, तर एक डिझास्टरच होता. नसेल बघितली तर पटकन जाऊन ती व्हिडिओ बघा, नंतर बघितले तरी चालेल पण बघा ती व्हिडिओ. आणि गाईज, तुम्ही एवढं व्हिडिओ वगैरे बघता, मी तुम्हाला एवढं सांगते, प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. ज्यांनी पण आतापर्यंत व्हिडिओ बघताय, तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, म्हणजे मला समजेल की तुम्हाला काय बघायला आवडतंय माझ्या चॅनलवरती. ओके, तर येस, स्टार्ट करूया आजची व्हिडिओ. आज मी करणार आहे एक प्रोडक्ट रिव्ह्यू. ऑर्गॅनिक बोलतात ना, एकदम खरं खरं सांगणार आहे की कसं वर्क करतं. बिकॉज ते काय स्पॉन्सर वगैरे नाही, त्याची पण एक स्टोरी टाईम आहे, मी तुम्हाला सांगते. 1 मिनिट, मी ते प्रोडक्ट घेऊन आली, वेट. येस, हे आहे प्रोडक्ट. तुम्ही बघितलं असेल सगळीकडे, इंस्टाग्राम रील्सवरती, इकडे तिकडे यूट्यूब शॉर्ट्सवरती वगैरे खूप जास्त व्हायरल होत आहे हे प्रोडक्ट. हे अर्बन योगचं मेक मी बोल्ड 3-in-1 ब्रश. तर मला पण घ्यायची खूप इच्छा होती, बट खूप टाइमपासून मी बघत होती की मला घ्यायचंय, बट मी नाही घेतलं. मी असं टाळत होती की म्हणजे ठीक आहे, घेऊ नंतर, बिकॉज इट इज एक्सपेन्सिव्ह. ह्याची कॉस्ट आहे 6,999, 7,000चं आहे हे. तर मला घ्यायचं होतं, बट मी डिले करत होती की ठीक आहे नंतर घेऊ वगैरे. बट मला नव्हता माहिती, लपून छपून अक्षय बघत होता मला की मी हे खूप ह्याचे व्हिडिओज बघते वगैरे, म्हणजे कसं ह्याच्यानी कसं रिझल्ट देतं ना हे 3-in-1 ब्रश, कसं वर्क करतं वगैरे. मी खूप रोज बघायची ह्याचे व्हिडिओज वगैरे. रोज म्हणजे मी बघायची, जेव्हा पण इंस्टाग्रामवर ते स्क्रोल केलं ना, प्रत्येक 5 व्हिडिओ नंतर एक अर्बन योगची कोण पण हे व्हिडिओ हे करायचंच, रिव्ह्यू करायचंच. तर मी खूप बघत होती, तर मला नव्हतं माहिती की अक्षय मला देणार आहे. तर ह्याचा एक क्विक स्टोरी टाईम मी तुम्हाला सांगते, ऐका. असंच म्हणजे जस्ट फॉर फन. तर मग मला नव्हतं माहिती की अक्षय मला हे गिफ्ट करणार आहे. तर त्यांनी मला सांगितलंच नाही, काहीच नाही. आय वॉज हॅव्हिंग नो आयडिया. तर मागच्या वीकमध्ये रात्री मी असं जेवत होती आणि अचानक मध्ये रात्री पार्सल आलं. तर मला नाही माहिती, अक्षयनीच उघडलं डोर. तर लिटरली हे आलं अर्बन योगचं. आणि मी जेवते आणि त्याने मला हे असं हातात दिलं आणि आय वॉज लाईक लिटरली शॉक. आणि मला त्यांनी कधीच, म्हणजे हे फर्स्ट टाइम असं झालंय की त्याने मला सांगितलं नाही, कारण की मी त्याला ओरडणार ना की कशाला घेतलं आता. तो मला बोलत होता की घेऊन टाक. तर मी बोलली नको, कशाला, घेऊया, नंतर घेऊया, आता काय एवढं गरजेचं नाही, नंतर घेईन मी. तर मग मी टाळत होती, म्हणजे असं टाईम जाऊ दे, नंतर घेऊ असं. पण त्यांनी हे ऑर्डर केलं आणि त्या दिवशी रात्री आलं आणि त्यांनी मला असं डिरेक्टली दिलं. आय वॉज लिटरली शॉक की भाई तू कसं घेतलं, तू मला सांगितलं का नाही. आणि त्याला माहित होतं की हे जर ऑर्डर केलं तर मी त्याला ओरडणार, त्यामुळे त्यांनी मला काही बिना सांगता डायरेक्ट ऑर्डर केलं आणि हे आलं प्रोडक्ट. आणि आय वॉज सो हॅपी. माझ्या हजबंडने गिफ्ट केलंय. सो आय लव्ह यू हजबंड. येस, आता तो नाही आहे म्हणून, नाही तर इथे असता तर जाम आला असता व्हिडिओमध्ये, बट ठीक आहे, तो गेला त्याच्या कामाला. तर येस, आय लव्ह हिम. नॉट बिकॉज ही गिफ्टेड मी दिस,
बट ठीक आहे ना, असे छोटे छोटे गोष्टी खूप मॅटर करतात माझ्यासाठी. असं नाही आहे की काही अशा मोठ्याच गोष्टी केल्या पाहिजेत. बट आता ही गोष्ट मला हवी होती तर त्याने मला बिना सांगता सरप्राईज केलं. सो दीज थिंग्स ऑल्सो मॅटर टू मी. तर येस, आय लव्ह हिम फॉर दॅट. तर येस, आता खूप बकबक झाली आणि जाम बोलले मी आता, मला असं वाटतंय. तर येस, आता आपण स्टार्ट करूया. मी अजून हे ओपन नाही केलंय, 2 वीक झाले. मी अजूनपर्यंत मी बोलले की तुमच्यासोबतच मी रिव्ह्यू करेन, म्हणजे जे काय असेल ते लाईव्ह रिॲक्शन असेल ना. तर मग येस, आय थॉट ऑफ रिव्ह्यूविंग इट विथ यू गाईज. तर मग येस, चालू करूया. चला, आता मी ह्याला अनबॉक्स करते आणि लेट्स सी ह्याच्यामध्ये काय काय, म्हणजे काय काय ते मला माहिती आहे व्हिडिओज बघून. बट आता चलो बघूयात. आय एम सो एक्सायटेड. मला तर कळत पण नाहीये कुठून. अरे शिट. आणि मी लिटरली, मला असं झालं ना, म्हणजे हे आता तुम्हाला काही काही लोकांना असं वाटत असेल की काय छोट्या मुलांसारखं करते, हे एवढं कोण पण घेऊ शकतं. तर असं नाही आहे, कोण पण घेऊ शकतं. बट जी गोष्ट आपल्याला एक्सपेक्टेड नसते की ती होणार, तर मग ती कोणी आपल्यासाठी केली तर ती मला खूप मॅटर करते. माझ्यासाठी असंच आहे की म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी पण कोणी माझ्यासाठी केल्या तर इट इज लाईक माझ्यासाठी खूप चांगलं असतं आणि मी खुश होते. तर येस, आता हा बॉक्स ओपन केलाय. त्याच्यामध्ये हा एक बॉक्स आहे. तर मग आपण बघूया काय काय. ओके, 1 मिनिट, मी तुम्हाला दाखवते एक एक गोष्ट. हे हेअर ड्रायर तुम्हाला माहीतच असेल, हेअर ड्राय करायला. गाईज किती लक्झुरियस आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त आहे ह्याची पॅकेजिंग. ओ माय गॉड, एकदम असं सॅलॉनला आल्यासारखं वाटतंय. वाव, नाईस. तर ह्याच्यानंतर आहे हे नेक्स्ट मेन त्याचं मशीन, मेन मशीन ही. आणि ह्याला सेटिंग्स बघा किती क्लासिक दिल्यात एकदम त्यांनी. खूप इझी आहे. हे बघा, लो, हाय, मीडियम. इकडे हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे असं इथे सेटिंग्स दिल्यात. लो, हाय, मीडियम, वॉर्म पाहिजे, काही पाहिजे. आणि हे मस्त आहे डिटॅचसाठी. इथे हे लावायचं, असं खाली हे करायचं, तर मग दुसरं तुम्ही हे लावू शकता वरती. अँड येस, खूप खूप क्लासी आहे, खूप छान, एकदम लक्झुरियस क्वालिटी आहे. म्हणजे वाव, वर्थ आहे. आता काम कसं करतं ते बघितल्यावर कळेल की वर्थ आहे की नाही. तर येस, तिसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपला मेन ब्रश. येस, हा ब्रश. ओ वाव भाई, मी जसं व्हिडिओमध्ये बघत होती ना तसाच आहे हा, लिटरली तसाच आहे. वाव, किती सुंदर आहे. तर हे या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपलं नॉर्मल मॅन्युअल दिलंय त्यांनी, त्यांचं कसं वगैरे त्याच्यामध्ये दाखवलंय, अटॅचमेंट्स वगैरे कशा लावायच्या. त्याची तर गरज नाही, एवढे व्हिडिओ बघितलेत की आता मला पाठ झालंय. तर येस, आता स्टार्ट करूया. मी तर आज हेअर वॉश केला. सो मी खूप टाइमपासून विचार करत होती की मी हेअर वॉश करेन तेव्हाच दाखवू शकेन. कारण काय, मग परत वेट हेअरवरती वी विल बी एबल टू नो ना की कसं छान वर्क करतं की नाही. तर येस, लेट्स स्टार्ट नाव. आता तुम्हाला मी दाखवलंय, आता मेन आपल्या प्रोसेसकडे वळूयात. ठीक आहे, हे पहिले आता डिटॅच करते. एकच मिनिट गाईज. तुम्हाला कसं वाटतंय असे मी व्हिडिओज, म्हणजे मी 2025 मध्ये काहीतरी अतरंगी गोष्टी करायच्या ठरवल्यात, तर तसं मी करते. आता हा एक सेकंड व्हिडिओ आपला प्रोडक्टचा. हे मला खूप टाइमपासून करायचं होतं, बट मी घेतलं नाही म्हणून. आणि लकीली मला माझ्या हजबंडने गिफ्ट केलं. सो आय एम सो हॅपी. तर येस, आता आपण पहिले हे लावूया. आपले जरा ड्राय काय बोलते, वेट आहेत हेअर. तर पहिले ही आपण मशीन लावूया, म्हणजे थोडे पहिले वेट कर, ड्राय. शेड, मी का ब्लॅबर करते, माझे वेट आहेत. तर हे बघा, इकडे मी तुम्हाला दाखवते. ही इथे ॲरो असतो, ह्याच्यावरती ॲरो आहे इकडे. आणि इकडे अनलॉकचं हे आहे. तर त्याच्यावरती असं लावलं, ठेवलं आणि टर्न करायचंय. टर्न केलं की ते इथे लॉकचा लोगो आहे, तर ते लॉक होऊन जातं. ओके, सो येस, आता हे आपण यूज करूया. आणि प्लीज गाईज, मला थोडं समजून घ्या, बिकॉज मी असं जर तुम्हाला वाटलं की मी वरती का बघते, तर इथे माझ्यासमोर मिरर आहे. तर मी प्रो नाही आहे, मी हे कधी केलं नाही. मी असं नॅचरली सुकवायची केस, आणि हे ब्लो ड्राय अँड ऑल मी नाही केलं कधी. तर मग माझे केस नॅचरलीच असे वेवी आहेत आणि खूप मस्त आहेत, मला जास्त काय करायला लागत. बट
हे माझं फर्स्ट टाइम आहे, तर प्लीज समजून घ्या मी जर असं वरती बघितलं तर, ठीक आहे. तर येस, चालू करूया आपण. स्टार्ट करायचं का? येस, आपण आता चालू करूयात. तर मी आता हे सेटिंग पहिले मीडियम वरती ठेवलंय. एकदम सॅलॉन सारखी फिलिंग. असं ड्राय थोडं करून घेते, म्हणजे नंतर आपल्याला ब्लो ड्राय करायला इझी होईल. असं पण काय मला चटका नाही बसत, काही नाही होतं गाईस. वाव, आय जस्ट लव्ड इट. म्हणजे लिटरली मला बिलकुल चटका नाही बसला. म्हणजे असं असतं ना, नॉर्मली आपण जर कुठलं पण हेअर ड्रायर वगैरे यूज केलं तर एकदम जवळ आलं की एकदम हार्श बोलतात ना, स्टीम येते, तर त्याच्याने एकदम असे चटके बसतात. तर ह्याच्याने मला बिलकुल तसं काय नाही वाटलं. एकदम स्मूथ मस्तपैकी हे झालं. आता थोडेसे झाले ड्राय वरतून. आता खालून जरा अजून ड्राय करते, म्हणजे आपल्याला ब्लो ड्राय करायला इझी पडेल, ठीक आहे. आणि येस गाईज, मला एक सांगायचं आहे की म्हणजे हे प्रत्येकाच्या केसाच्या डेन्सिटीवरती डिपेंडंट आहे. काही लोकांचे पातळ असतात तर त्यांचं लगेच ड्राय होतात. मी नेहमी नॅचरलीच ड्राय करते, तर मग मला खूप तास लागतात. तर दिस इज अ सॅव्हियर की मला असं बाहेर जायचं असेल आणि त्या दिवशी मी हेअर वॉशच नाही करू शकत, कारण की माझे हेअर सेटच नाही होणार. तर खूप मला असं प्रॉब्लेम व्हायचा की म्हणजे बाहेर जायचं असेल तर मला 1-2 दिवस पहिले केस धुवायला वगैरे लागायचे, मग ते सेट वगैरे होतील, मग मी जाऊ शकते बाहेर. अशीच तर नाही ना जाऊ शकत, हे कसं पण शेप घेऊन. तर मग हे एकदम इझी झालं माझ्यासाठी, कारण की आणि माझे केस मी तुम्हाला सांगते खूप जाड आहेत. हे बघा, माझे केस खूप जाड आहेत. टचवूड. एवढं मी कारनामे करते तरी पण ठीक आहे. आधीपेक्षा म्हणजे आधी त्याच्यापेक्षा छान होते, बट ठीक आहे, एवढं पण नाही, नॉट बॅड. माझे पण खूप जाड आहेत केस, तर सुकायला वेळ लागतो. तर ह्याच्यानी आय थिंक सो इट वुड बी इझियर फॉर मी की आता मस्तपैकी मी जाऊ शकते स्टाईल करून. तर येस, आता थोडं अजून टाइम लागेल मला हे करायला, सुकवायला. तर थोडं अजून सुकवते, मग ब्लो ड्राय करूया. अर्धवटच ड्राय केलेत. आणि मी पहिले सिरम लावलेलं, हेअर सिरम. गाईज सॉरी, आम्ही इथे समोर सारखं बघतेय, कारण इथे मिरर आहे ना, तर मग मला ते इझी पडतंय. तर प्लीज बेअर विथ मी. नेक्स्ट आपण ब्लो ड्राय करूया. तर लेट्स सी द रिझल्ट्स. आता आपण बघू की नॅचरली जे लोक असं दाखवतात की ओ माय गॉड सॅलॉन लाईक हेअर अँड ऑल, तर लेट्स सी सॅलॉन लाईक हेअर होतात. वेट अँड वॉच. मी खूप हे होत असेल, फंबल होत असेल किंवा थोडं असं, तर प्लीज समजून घ्या गाईज मला, बिकॉज पहिल्यांदा करते ना मी, मला एवढी आयडिया नाही आहे. तर प्लीज समजून घ्या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर फक्त बघू नका, तुम्ही लाईक पण करा यार, कमेंट करा की तुम्हाला अजून काय बघायचंय. मला सांगा की मृणाल तू हे बनव, तू ते बनव, तू अशा व्हिडिओ बनव, तू तशा व्हिडिओ बनव. तर मग मी तशा बनवेन ना तुमच्यासाठी. मला आयडिया तर येईल की तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडनं बघायला, ठीक आहे. तर मग मी तशा व्हिडिओज बनवत जाईन. तर तुम्ही मला कमेंटच नाही केली तर मला कसं समजणार ना की तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडनं. तर येस, कमेंट करायला विसरू नका. तर येस, आता मी केस असे वरचे केस थोडे पार्टिशन करून घेतलेत. तर येस, आता आपण स्टार्ट करूया खालचे केस हे करायला, पार्ट बाय पार्ट. ओके. असं आउटवर्ड रोल करायचंय. आणि मला हे सांगायचंय गाईज तुम्हाला की मी प्रो नाहीये. जर मी काय चुकीचं करत असेल तर प्लीज बेअर विथ मी, किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की मृणाल असं नाही, असं कर, तर तुझे केस जास्त चांगले ब्लो ड्राय होतील. मी फक्त व्हिडिओजच बघत होती, जसं मी तुम्हाला सांगितलं. मी फर्स्ट टाइम ट्राय ऑन करते तुमच्यासोबतच. तर माझं काही चुकलं तर तुम्ही मला सांगा नक्की, ठीक आहे. तर येस, आपण असं फटाफट पूर्ण केसांचं करून घेऊया. ओके. सो या गाईज, माझं फायनल लुक तुम्ही बघू शकता. किती छान वाटतंय, म्हणजे लिटरली आय जस्ट लव्ह इट. मस्त, खूप सुंदर वाटतात. हे बघा, तुम्ही बघू शकता माझे केस किती छान दिसत आहेत. आणि हे पुढून माझे जे कर्टन बँग्स असे मी हे केलेत, त्याला पण किती मस्त व्हॉल्यूम आलाय. वाव. आणि एकदम स्मूथ वाटतात. बिलकुल मला असं हे नाही वाटत आहे की
बोलतात ना ड्रायनेस किंवा आता मी हीट हे केली आहे तर एकदम असं खूप तापलेत केस वगैरे असं गरम गरम होतात ना कधी कधी की एकदम आपण एअर ड्रायर वगैरे, बिलकुल तसं काहीच नाही वाटत आहे. आणि किती छान एकदम सुपर, म्हणजे मला तर खूप आवडलं. आणि मला माझं हे असं पाहिजे असतं की पुढचे माझे जे कर्टन बँग्स आहेत ते प्रॉपरली फॉल झाले पाहिजे असे. तर वाव, इट्स गिव्हिंग दॅट लुक. तर येस, कधीच सॅलॉनमध्ये वगैरे जायची आधी पण गरज नव्हती, पण आता ह्या प्रोडक्टने तर एकदम सॅलॉनला एक लुक तर घरीच दिलाय. सो या, आय जस्ट लव्ह इट. किती सुंदर वाटतोय गाईज. वाव, माझ्या हस्बंडने खूप सुंदर काम केलंय, मस्त. थँक्यू हस्बंड अँड आय लव्ह यू. येस, तर खूप छान वाटतात माझे केस, तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर स्मूथ. आणि मला ना एकदम असे बोलतात ना स्ट्रेट, एकदम स्ट्रेट हेअर नाही आवडत माझे. बघा तुम्ही बघू शकता, तर मी केसांना असं हे करून ठेवत असते, असं रोल अप करून ठेवत असते. तर एकदम, आणि माझे ना केस जसे मी करू ना टर्न ट्विस्ट तर तसाच शेप घेतात. तर आता ओले आहेत ना, ओले म्हणजे आता मी ड्राय केले, त्याला हे केलं, पण केसांना मी असं हे करून ठेवलं ना, पिळून ठेवलं ना, तर ते तसाच शेप घेणार केस. तर खूप हे एक चांगली गोष्ट आहे माझे केसांची, की माझे केस जसं टर्न करू, जसं पिळू तसेच राहतात. तर येस, आणि मला असे मी ते बोलत होती की मला असे स्ट्रेट एकदम काटेदार असे एकदम बोलतात ना सॅलॉनमध्ये कसं करतात किंवा असं युजली पण आपण आयर्ननी करतो. पहिले मी तशी खूप करायची आधी, पण मला ना आता आवडत नाही तसं. एकदम असा मेसी बाउन्सी लुक खूप छान वाटतं माझ्यावरती. आणि माझे थँक गॉड देवाच्या कृपेने असे वेवीज हेअर्स आहेत. तर मग माझे केस माझ्या तालावर नसतात असं बोलायला काही हरकत नाही, जसा माझा हजबंड नसतो. जस्ट किडिंग, सॉरी गाईज. येस, तर मग मी तेच बोलत होती की खूप छान वाटतंय. आणि हा जो फॉल आहे ना, हा तुम्ही बघू शकता. हे बघा, आता हे असं ब्लो ड्राय केलंय मी, हे असे फॉल आउट होत आहेत, खूप सुंदर. वाव, आय जस्ट लव्ह दिस प्रोडक्ट. इट्स व्हेरी नाईस. इट्स 10 on 10. वर्थ द मनी. म्हणजे कधीच, आता हे एक बोलतात ना एक लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्यासाठी. तर मग येस, यू कॅन परचेस दिस प्रोडक्ट. हे स्पॉन्सर नाही आहे, मी तुम्हाला जसं पहिलेच सांगितलं, हे माझ्या हस्बंडनी गिफ्ट केलंय. सो हे स्वतःच्या पैशाने घेतलेलं प्रोडक्ट आहे. तर बट इट्स अ जेन्युइन रिव्ह्यू फ्रॉम माय एंड, बिकॉज हे खूप छान वर्क केलं आणि मी हे पहिले कधीच नव्हतं केलं. मी तुमच्या समोरच अनबॉक्सिंग केली आहे. तर येस, असं मी करत असेल, पागल वाटते तर ठीक आहे, समजून घ्या. बट मी माझ्या केसांना आकार देते. बट या, सो मी तेच बोलत होती की खूप छान आहे. आणि एकदम बोलतात ना, जरी तुम्हाला कुठे हे करायचं असेल, बाहेर जायचं असेल, एक प्रॉपर ब्लो आउट लुक, मस्त ब्लो ड्रायवाला सॅलॉन लाईक हेअर पाहिजे असतील, तर येस, यू कॅन डू इट ॲट होम. आणि किती क्विकली झालं, म्हणजे लिटरली जस्ट 2 प्रोसेस, हेअर ड्राय आणि ब्लो ड्राय. वाव, इट्स व्हेरी नाईस. आणि माझे केस पण खूप छान दिसत आहेत, खूप मस्त दिसत आहेत. आणि हे माझी कॉटन बँग्स काय फॉल आउट होतात. वाव, आय जस्ट लव्ड इट. येस, आय जस्ट लव्ह द लुक. या, 10 on 10. तुम्ही हे घेऊ शकता नक्की प्रोडक्ट. येस, इट्स अ गुड इन्व्हेस्टमेंट. सो या, हा व्हिडिओ आय थिंक एवढाच होता. आय थिंक नाही, एवढाच आहे, बिकॉज हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. मी जे प्रोडक्ट घेतलं, रिव्ह्यू तुमच्या समोरच केलं, तर मग तुम्हाला समोरासमोर कळेल. आणि मला पण कळलं की हाऊ इज द प्रोडक्ट. तर माझ्या साईडनी तर येस आहे, तुम्ही नक्की या प्रोडक्टवरती इन्व्हेस्ट करू शकता. अर्बन योगचं 3-in-1 हेअर ब्रश, काही स्पॉन्सर नाही आहे, हे जेन्युइनली एक जेन्युइन रिव्ह्यू आहे. मी खूप आता जास्त माझ्या केसांची तारीफ केली. आणि येस, इट्स बिकॉज दे आर लुकिंग सो गुड. आणि आय जस्ट लव्ह दॅम. वाव, येस, दॅट्स इट. आणि या, दिस इज द एंड ऑफ द व्हिडिओ. आणि प्लीज, तुम्ही अजून पण सबस्क्राईब नाही केले नाही, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय पण तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलं, तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. बाय, and thank you so much for watching. Ta-da!